कराड शहर पोलीस वाहतूक शाखेची दमदार कामगिरी। एका महिन्यात 11,307 जणांवर दंडात्मक कारवाई, 28 लाखांचा दंड केला वसूल। विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करून कराड वाहतूक शाखेने तब्बल 28,39,600 रुपयांचा दंड वसूल केला आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील व कराड तालुक्यामध्ये विनामास्क व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेशानुसार सप्टेंबर 2020 पासून आदेश पारित केले आहेत। या अनुषंगाने कराड शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून 1000 रुपयांच्या दंडाची वसुली करण्याचे आदेश आले आहेत। सप्टेंबर 2020 मध्ये कराड शहर वाहतूक शाखेने विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या 1669 व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून 8,34,500 एवढा दंड वसूल केला। शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 9,638 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 20,51,100 एवढा दंड वसूल केला आहे। असा एकूण वाहतूक नियंत्रण शाखेने 11,307 जणांकडून 28,39,600 रुपयांचा दंड वसूल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा कराडमधील सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान कराड शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, तसेच वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।